पुण्यात चिंचवड इथल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ। क्रांतीवीर चापेकर बंधूंचं स्मारक आणि राष्ट्रीय संग्रहालय भावी पिढ्यांना राष्ट्रप्रेम, उत्तरदायित्व आणि संकल्पांच्या भावनेला नवीन ऊर्जा देईल। पंतप्रधानांचा पत्राद्वारे संदेश। भारताच्या संस्कृती वारशासाठी एक ऐतिहासिक क्षण। युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश। श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये होणं ही आपल्या चिरंतन ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख। पंतप्रधानांचे गौरवोद्गार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण। राष्ट्रीय महिला आयोग आणि मानवाधिकार आयोगाचं पथक पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यावर। राज्यपाल आज पीडित कुटुंबाची घेणार भेट। पश्चिम बंगालमधील घटनांबाबत बांगलादेशनं केलेल्या टिप्पण्या फेटाळत बांगलादेशने स्वतःच्या देशात अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करावं, भारतानं खडसावलं। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। आयात शुल्काच्या 90 दिवसांच्या विरामाच्या समाप्तीपूर्वी युरोपियन युनियनसोबत व्यापार करार करण्याचा ट्रम्प यांचा विश्वास। आपलं सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी 1,000 रुपयांचा दंड लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार। खाटांची उपलब्धता आणि तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश। प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणारा ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण गुड फ्रायडे निमित्त गिरिजाघरांमध्ये प्रार्थनांचं आयोजन। आणि दक्षिण आफ्रिकेतील NDW पॉच इन्व्हिटेशनल स्पर्धेमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्ण पदकाची कमाई। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात